नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबई ठाणे परिसरात साऊथ इंडियन खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुलुंडमधील मनीस कॅफेमध्ये रवा डोशात किडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ऐरोलीचे रहिवासी आणि वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजित जगताप हे कुटुंबासह भोजनासाठी गेले असता डोशात फ्राय झालेला किडा आढळल्याचा दावा करण्यात आला. घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी माफी मागितल्याचंही सांगितलं जातंय. आमच्या प्रतिनिधींनी भेट दिल्यानंतर स्वयंपाकघर परिसरात अस्वच्छता, उघडे मसाले आणि साफसफाईतील त्रुटी निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणाची एफडीए आणि महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. घरगुती गॅस कनेक्शनबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता नागरिकांना एकतर एलपीजी किंवा पीएनजी यापैकी एकच कनेक्शन ठेवता येणार आहे. 30 जूनपर्यंत दोन्ही कनेक्शनपैकी एक परत न केल्यास 1 जुलैपासून एक कनेक्शन आपोआप बंद होणार आहे. इंडियन, भारत गॅस आणि एचपी गॅस कंपन्यांनी नो ड्युअल कनेक्शन नियम लागू केला असून काळाबाजार रोखण्यासाठी आणि सुरक्षित इंधन वापराला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई करत 8 मुख्य संशयित आरोपींना अटक केली आहे. राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पसरल्याचं तपासात समोर आलं आहे. कोचिंग क्लास चालक, एजंट आणि काही प्राध्यापकांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तपास यंत्रणांकडून आणखी मोठ्या खुलाशांची शक्यता वर्तवली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत आयुक्त अश्विनी भिडे यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत एकही मॅनहोल उघडा राहू नये, सर्व मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवाव्यात आणि अपघात टाळण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासोबतच सखल भागातील पाणी साचण्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही आदेश देण्यात आलाय. मुंबईतील सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देशही भिडे यांनी दिले आहेत. अंधेरी पूर्वेतील के ईस्ट वॉर्ड परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने लव जिहाद, लँड जिहाद, रोहिंग्या बांगलादेशी घुसखोरी आणि ड्रग्ज विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केलं. त्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनादरम्यान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात वाढत्या ड्रग्ज नेटवर्क, बेकायदेशीर घुसखोरी आणि कथित लव जिहादच्या घटनांविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. तसंच नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांकडे सरकार आणि पोलिसांनी गांभीर्याने लक्ष द्यावं अशी भूमिका विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांना पॉलिटिकल टूल असल्याची टीका केली आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी राज्य सरकारने प्रलंबित अनुदान, नुकसान भरपाई आणि विविध योजनांचे थकीत पैसे तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी केली. हवामान यंत्रणा आणि पीक नुकसान पंचनामे व्यवस्थित होत नसल्याचाही आरोप त्यांनी केला. याचवेळी सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील हे शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवून केवळ राजकारण करत असल्याची टीका केली आहे. जरांगे हे मराठा समाजाचे नेते असू शकत नाहीत असं म्हणत त्यांनी बीडमध्ये मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला. तसंच उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत जरांगे यांना कोण पाठबळ देतंय हे राज्य पाहत आहे असंही ते म्हणालेत. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे हिरा आहेत असं म्हणत मुंडेंचं समर्थनही केलंय. ज्याच्याकडे शेतकऱ्यांचा प्रश्नच नाही त्याला त्याच्या आंदोलनाला काय किंमत असू शकते. आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून जरंगेच्या आंदोलनाबद्दल हे म्हणायचंय, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. जरंगेचं आंदोलन हे काही विषयच असू शकत नाही, काही विषयच असू शकत नाही. जरंगे हा मराठा माझ्या समाजाचा, आमच्या मराठा भावांचा नेता असू शकत नाही. तो फार तर फार म्हणजे आमचे उदय सामंत सांगून गेले होते बघा की राजकारणापलीकडची त्यांची ओळख आहे म्हणजे मनोज जरंगे सोबतची. फार तर फार
सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा तो कार्यकर्ता असू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र झाला असून रोहित पवारांच्या आरोपांवर अजितदादा गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना साईडलाईन करण्यात आल्याच्या चर्चा फेटाळून लावत दोघांची पदं कायम आहेत असं स्पष्ट केलंय. मी त्यांना एवढंच म्हटलं की ते खूप सिनियर लोक आहेत, पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या बाबतीत कार्यकारिणीमध्ये देखील उल्लेख एकाचा राज्यसभेचे नेते म्हणून आणि एकाचा लोकसभेचे नेते म्हणून असं झालेला आहे. पुढे अजून काय होईल मला माहीत नाही, परंतु ते पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. पूर्वीपासूनची परंपरा अशी होती की दिल्लीच्या कार्यालयामध्ये जागा सीमित असल्यामुळे अध्यक्षाचं जे चेंबर असतं त्याच चेंबरमध्ये प्रफुल्लभाई बसायचे, त्याच चेंबरमध्ये कधी तटकरे साहेब आले तर बसायचे. आणि पुढेही आता वहिनी अध्यक्ष आहेत, पण कधी जर तशी परिस्थिती उद्भवली की प्रफुल्लभाई आले कार्यालयात किंवा तटकरे साहेब आले तर त्यांचं बसण्याचं ठिकाण तेच असणार आहे. तर त्यांना वेगळं असं दालन कधीच नव्हतं. प्रफुल्लभाईंना किंवा तटकरे साहेबांना वेगळं दालन देण्याची गरजही नव्हती, कारण सर्वोच्च नेत्यांचं दालन एकच असायचं. त्यामुळे आताही तेच आहे हेच मी काल त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी इकडनं तिकडनं काहीतरी मिळालेल्या माहितीच्या आधारे एक बातमी बनवली आणि ती बातमी आज आली. आता ती बातमी आज आल्यामुळे झालं असं आहे की त्याच्यातनं आमच्या पक्षाच्या ह्या दोन ज्येष्ठ नेत्यांची, सर्वोच्चपदी असलेल्या नेत्यांची आणि पक्षाची देखील हानी झाली. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.